हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल क्यूटी आदू. तर आज आपण बघणार आहे मोस्ट ट्रेंडी लुक म्हणजे धनगराची बानू. हा आज म्हणजे या 2-3 महिन्यामध्ये खूप सारा ट्रेंडमध्ये आहे हा लुक. म्हटलं चला मग आपण पण करायला घ्यावं. त्यासाठी आपण घेणार आहोत एक सुती साडी, त्यालाच आपण बोलतो म्हणजे सोलापुरी टाईप लुगडं. एकदम अशी मऊसूत साडी घेणार आहे आणि तुम्ही बघू शकतात कशा प्रकारे मी तिला गाठ मारून घेतलेली आहे. आणि सेम त्याच प्रकारे आपण काय करणार आहे की मधून घेतलेलं आहे पायांच्या मधून आणि ते आता पुढे समोर घेऊन खोचणार आहोत. तर मी फक्त त्याला खोचणार आहे. तर काही लोक तिकडे केळं पण बनवतात. तर प्रत्येक भागातली पद्धती वेगवेगळी असते आणि शक्यतो अशा रानावनात फिरणाऱ्या जशा बायका असतात पूर्वीच्या, त्या बायका काय करायच्या, त्यांची जी साडी होती ती वरती नेसायच्या जेणेकरून की ते पायात अडकू नये किंवा कुठेही अडकू नये म्हणून मग ते वरती नेसायच्या. तर तशाच प्रकारे आपण पण करत आहोत. तर इकडे बघा मी तिची साडी व्यवस्थित पिनअप करून घेत आहे. थोडीशी वरती घेतलेली आहे, पिन बसवलेली आहे, मी झूम करून पण दाखवलं आहे. आणि ह्यांच्यामध्ये अजून एक असते की खूप प्रकारचे दागिने घालतात, सिल्वर प्रकारचे दागिने घालतात, म्हणून मी सिल्वर, माझे जेवढे सिल्वर टाईपचे दागिने होते तेवढे मी तिला घातलेले आहे. आणि हा ब्लाऊज तर तुम्ही बघितलाच असेल, हा माझा अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण हाच सेम ब्लाऊज मी यूज केलेला आहे. तर तुम्ही तशा प्रकारे तिला घालू शकतात किंवा तुम्ही ब्लाऊज पीसपासून पण ब्लाऊज बनवू शकतात. तर अशा प्रकारे मी साडी, आपण नॉर्मल साडी कशी पुढून पाठीमागे घेऊन पदर खांद्यावर घेतो डाव्या बाजूच्या, सेम तसंच घ्यायचं आहे. आणि आता आपण इकडे निऱ्या करायला घेणार आहोत. तर मी नॉर्मल आपण निऱ्या करतो तसंच, फक्त या साडीमध्ये किंवा नऊवारी साडीमध्ये आपण फरक काय करतो की आपण डाव्या बाजूला ते निऱ्या खोचतो. तर त्याची बाजू आता आपण उजव्या पायावर खोचणार आहे. म्हणजे बघा तुम्ही, मी विरुद्ध दिशेने एकदम खोचणार आहे. आणि कसं घेतलेलं आहे ते हे बघा, एकदम ओढून आणि चापून चोपून ते सगळं व्यवस्थित घ्यायचं आहे आणि खोचायचं आहे. आणि इकडं माझी लाडूबाई कशी हसते तुम्ही बघा, तिला पोटात गुदगुदी होत होती मी खोचत होते तेव्हा. मग आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्यांदा पिनअप करून घ्यायचं पदराचं आणि त्याच्यानंतरच आपण मागचं काष्टा बनवायला घेणार आहोत. तर मी कशा प्रकारे पिनअप करते, आपण त्याला असं एकदम नॉर्मल पिनअप करतो तसं एकदम निऱ्या वगैरे करून करायची गरज नाही आहे. तर कसंही त्या बायका कशाही प्रत्येक काम जसं सोपं होईल या प्रकारे आवरायला बघायच्या आणि एकदम साधेपणातच सौंदर्य लपलेलं असतं. तर तशा प्रकारे हे आहे. म्हणजे प्रत्येक वेशभूषेचंच त्याच्या ह्याच्यामध्ये सौंदर्य दडलेलं असतं. तर बघा आता मी तिच्या ज्या निऱ्या खोचलेल्या होत्या त्याचा मध्यभाग घेऊन, निऱ्यांचा मध्यभाग घेऊन अशी साडी मागं घेतलेली आहे. आणि काष्टा पण आपण जेव्हा मागे करतो तेव्हा तोही एकदम असं पिनअप वगैरे करून नॉर्मली साडीला आपण करतो काष्टा वगैरे, म्हणजे एकदम निऱ्या वगैरे घालून, तसा प्रकार याच्यामध्ये करायचा नाही. डिरेक्टली मी जसा मागं घेतला आहे मी तसाच खोचलेला आहे. मी तिला टर्न करून पण दाखवते तुम्हाला की मी तो कसा खोचलेला आहे. आणि गरज वाटलीच तर तुम्ही पिनअप करा. आता ही माझी साडी खूप लांब रुंद आहे त्याच्यामुळे तिला मला ॲज जास्त गरज पडलेली नाही कुठं पिनं लावायची. उलट मला ती साडी खूप मोठी झाली, तिच्यासाठी खूपच मोठी झाली, हाईट खूप आहे माझ्या साडीची त्याच्यामुळे. आणि बघा मी असं साडीला असं बघितलं तुम्ही, काष्टाला मी अजिबात पिनअप वगैरे केलेलं नाही, निऱ्या केलेल्या नाही आहेत, एकदम व्यवस्थित असं नॉर्मल साडी घेतली आणि तसाच तो मागे खोचलेला आहे. आणि फक्त थोडंसं नॉर्मल, आता ती साडी लेंथला जास्त असल्यामुळे मी तिला थोडं चापून चोपून दिलेलं आहे, वरती घेऊन देत आहे थोडंसं. आणि मग आपण असं व्यवस्थित जरा करायचं. आणि तुमच्याकडे ज्या काही गोष्टी अवेलेबल असतील त्या गोष्टी आपण वापरून त्यांचं म्हणजे वेशभूषा परिपूर्ण करू शकतो, ज्वेलरी पूर्ण करू शकतो. तसंच मी केलेलं आहे. आणि मी पदर थोडा जास्त ठेवलेला आहे, किंवा होतंच त्यांचा पदर जास्त असायचाच कारण त्यांना मागून पुढे खोचायचं, त्याच्यामुळे मग त्याची लेंथ मी जरा जास्त सोडलेली आहे. आणि माझं जे गळ्यातलं होतं मी त्याचाच तिला कमरपट्टा करून बसवलेला आहे. तर तुम्ही असं तुमच्या घरच्या घरी जुगाड करून तुम्ही असं तिचा पूर्ण बाणूचा लुक बनवू शकता. छानपैकी मेकअप करून वगैरे घेतला होता मी तिचा अगोदर, मळवट वगैरे भरून कुंकाचा, मग भंडारा लावला. भंडारा म्हणजे मी घरातलीच हळद लावलेली आहे. आणि मग ते पदर वगैरे खोचून घेत आहे. तर तुम्ही बघू शकतात की आता तिला तो खोचत नव्हता, मला होत नव्हतं ते खोचणं, म्हणून मग मी तिकडे एक पिनअप करून घेतलं. फक्त पिना वगैरे लहान मुलींना बसवताना थोडी काळजी घ्यायची. आणि आता मी फायनल टचअप करते की तिला नथ बसवते आहे. तर अशी नथ वगैरे बसवायची. आणि बघा तुम्ही किती सुंदर असं घरच्या घरी बाणूचा लुक तयार झालेला आहे.
तुम्ही छानपैकी फोटो सेशन करू शकता. अगदी 5 मिनिटात होणारी साडी आहे. ह्याला जास्त वेळ काहीच लागत नाही. तर ही बघा माझी बानूबाई कशी चालत आहे. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू आणि भरभरून प्रेम द्या. बाय.